नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे दामिनीच्या हाती लागलाय सावीचा फोन. तर आता इकडे धैर्य जो असतो इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो ते ड्रॉइंग घेऊन. आता इकडे तो जो पोलीस इन्स्पेक्टर असतो तो आता इकडे त्याच्यावर हसत असतो आणि सगळे तिथले कॉन्स्टेबल सुद्धा. आता इकडे तो बोलतो, काय हो सर, तुमच्या त्या बायकोसोबत काय तुम्ही सुद्धा एवढ्यासारखेच वागायला लागलीत काय? हे काय घेऊन आला ड्रॉइंग? आता इकडे त्यावर तो बोलतो, अच्छा तुम्ही माझी मजा उडवताय होय. आता तुम्ही विसरलात वाटतं, माझी वर कमिशनरपर्यंत ओळख आहे. आता बघच मी काय करतो. आता तिकडे त्यावर तो इन्स्पेक्टर एकदम त्याला चांगलं बोलत असतो. तर हे बघून इकडे धैर्य बोलतो, आता तुम्ही थांबाच. आता हे ड्रॉइंग आणि तुमचं सगळं काही तो कमिशनरच बघणार. आता बघच मी काय करतो. आणि तो तिथून चालला जातो. आता इकडे इन्स्पेक्टर बोलतो, आता दामिनी मॅडमला आता मोठा गड्डा माझ्यासाठी मोजावाच लागेल, कारण आता इकडे मी एवढी भारी त्यांना न्यूज देणार आहोत. तर आता इकडे दुसरीकडे म्हणजे असं तिकडे संध्याकाळ रात्र झालेली असते आणि आता इकडे तो घरी आलेला असतो. सावी तिथे दारात पायरीवर उभी असते. सावीला बघून तो बोलतो, काय ग सावी, अशी का उभी आहेस तू आणि बाहेर काय करतेयस? त्यावर आता इकडे ती बोलते, फ्रेंड, मला ना, मी तुझीच वाट बघत होते, मला बाहेर जायचंय. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही, आताच मी आलोय की नाही? आता इकडे त्यावर ती बोलते, नाही, मला बाहेर फिरायला जायचंय, मी म्हंटल ना चल म्हणून. आता इकडे तो तर नाही म्हणत असतो, पण आता इकडे सावी खूपच फोर्स करत असते. म्हणून आता इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे चल. आता इकडे तो तिला म्हणजे समोर बसवतो. त्यावर आता इकडे तो बोलतो, गाडीमध्ये बसल्याबरोबर काय करायचं पहिले? त्यावर आता इकडे ती बोलते, काय माहिती? त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं सीट बेल्ट लावायचा. त्यावर आता इकडे ती बोलते, पण मला तरी येतच नाही. त्यावर आता इकडे तो बोलतो, थांब मी तुला लावून देतो. आता इकडे तो मस्त तिला सीट बेल्ट वगैरे लावून देतो. पण आता एकदम सावीची जी नजर असते ती धैर्यावरून हटतच नसते. आता हे बघून इकडे तो सुद्धा तिच्याकडे बघत असतो. आता एकदम ती दुसऱ्याकडे बघत असते. आता इकडे त्यावर तो बोलतो, बघ किती इझी आहे बरं. आता इकडे त्यावर तो सुद्धा बसतो, तो सीट बेल्ट वगैरे लावतो आणि आता एकदम ती सगळं म्हणजे ती ते जो माईक लावलेला असतो तो एकदम काढते. आता इकडे धैर्य सुद्धा बोलतो आणि बोलतो की चल आता जायचंय, निघायचंय. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही नाही, नकोय, उद्या जाऊया. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, अगं का, अशी का? आणि तू आत्ताच बोलली ना आपण बाहेर जाऊ म्हणून, का बरं, काय झालंय, तू बरी तर आहेस ना? आता इकडे तिच्या हातात माईक असतो आणि एकदम ती लपवत असते. त्यावर आता इकडे तो बोलतो, काय ग सावी, तुझं पोट वगैरे दुखतंय का? दवाखान्यात जायचंय का? त्यावर आता इकडे ती बोलते, नाही, मला भूक लागली ना. त्यावर आता इकडे तो खूप प्रश्न करत असतो. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही ना फ्रेंड, आपण उद्या जाऊया, मला भूक लागली म्हटलं ना मी. आता इकडे त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे चल. आता इकडे सावी बोलते, आणि चल बरं लवकर, मला ग्रीटिंग सुद्धा बनवायचंय. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, कुणासाठी? आता इकडे ती सरळ जाते रूममध्ये. इकडे दामिनी जी असते ती इन्स्पेक्टर सोबत बोलत असते, पण आता इकडे त्याचा फोन एंगेज येत असतो. आता हे बघून इकडे त्याने फोन उचलल्याबरोबर इकडे ती बोलते, काय हो, तुम्हाला दिसतंय ना म्हणजेच माझा फोन येतोय म्हणून, तर तुम्ही रिसीव्ह करू शकत नाही का? त्यावर आता इकडे तो बोलतो, हो हो माफ करा मॅडम. आता इकडे त्यावरती म्हणजेच आता इकडे तो बोलतो, पण मॅडम तुम्हाला मी एक मोठी गुड न्यूज देणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी ही जी न्यूज देणार आहे ती खूप मोठी असणार आहे आणि तुम्ही याच्यासाठी मोठा गट्टा सुद्धा मला मोजणार आहात. असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलते, तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन देईल, पण आधी काय ते नेमकी न्यूज सांगा. त्यावर आता इकडे तो बोलतो की धैर्य सर इथे आले होते पोलीस स्टेशनमध्ये. असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, ते मला माहिती आहे, न्यूज काय आहे ते सांगा आधी. त्यावर आता इकडे ते बोलते, धैर्य सरांच्या हाती असा पुरावा लागलाय की त्या पुराव्यानुसार त्याच म्हणजे त्याने कोणत्या व्यक्तीने तो ॲक्सिडेंट घडवून आणलाय त्याचा एकदम पत्ता लागणार आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, काय कुठला पुरावा, काय लागले धैर्याच्या हाती नेमकं? त्यावर आता इकडे इकडे तो सांगणार तितक्यात आता इकडे बाहेरून कोणीतरी तिचं दार वाजवत असतं. त्यावर आता इकडे ती बोलते, कोण आहे, नंतर या बरं. आता इकडे सावी वाजवत असते. त्यावर आता इकडे ती बोलते, कोण आहे? आणि आता एकदम ती दार उघडते. आता इकडे समोर सावीला बघून इकडे ती बोलते, तू हेस? आता इकडे त्यावर ती बोलते, हो. आता इकडे त्यावर ती इन्स्पेक्टरचा फोन काढते. इकडे इन्स्पेक्टरनी अर्धीच बातमी दिलेली असते. आता इकडे त्यावर सावी बोलते, आत येऊ? त्यावर तिकडे ती बोलते, हो ये ना. आता इकडे त्यावर सावी येते आणि तिच्या हातात ते पेज देते. आता इकडे ती बोलते, हे काय आहे? आणि उघडून बघते तर त्यावर सॉरी असतं लिहून. आता इकडे त्यावर ती बोलते, हे कशासाठी? त्यावर आता इकडे सावी बोलते, मगांची मी तुमच्या रूममध्ये चुकून आली होती आणि ते ना आम्ही खेळत होतो म्हणून मी चुकून आली. आता इकडे ती एकदम रडकं पडकं तोंड करत असते. त्यावर आता इकडे दामिनी बोलत असते, हो ग बाई, समजलंय मला. आता इकडे ती खूप रडत असते. आता हे बघून इकडे ती बोलते, थांब, तू ना जरा शांत हो, थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो.
आता इकडे ती पाणी घ्यायला गेलेली असते, म्हणजे ते ग्लासमध्ये ओतत असते. इकडे सावी तितक्या वेळेस आता इकडे ते कॅमेरा लावण्याचं तिचं काम करते. तो पडत असतो, पण आता इकडे ती काही करून आता इकडे तिचं काम पूर्ण करूनच राहते. आता एकदम ती उठून उभी राहते. त्यावर आता इकडे दामिनी तिला पाणी देते. इकडे ती पाणी वगैरे पिते आणि आता इकडे परत ती सॉरी सॉरी बोलत असते. त्यावर इकडे दामिनी बोलते, हो बाई, आणि मी तुझ्यावर रागावलेली नाहीये, ठीक आहे, आता जा रूममध्ये जा तुझ्या. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावी जात असते. आता इकडे तिने तर तिचं काम केलेलं असतं आणि आता इकडे ती इयरबड कानामध्ये टाकते आणि हळूच दारातून तिथून बघत असते. त्यावर तिकडे दामिनी एकटीच बडबड करत असते, मी पण ना किती वेडी आहे ही अशी, म्हणजे मला तर आता पूर्ण खात्री झालेली आहे की ही पूर्ण वेडी झालेली आहे. आणि खरंच जर ही चांगली असती तर ज्या व्यक्तीने तिच्या बापाला मारलंय त्याला कधी ती सॉरी बोलली असती का? आणि असं म्हणून आता हे हसत असते. आता इकडे दामिनीचं लक्ष सावीकडे जातं. आता इकडे ती हळूच सावी तिला बाय बाय करत असते. इकडे दामिनी सुद्धा. आता इकडे सावी समोर जाते आणि बोलते, आता दामिनी मॅडम, तुमचं सगळ्यांसमोर सत्य येणार आहे. आता तुमचे प्लॅनच काय, तुमचे हृदयाचे ठोके सुद्धा मला ऐकू येणार आहे. आता तुम्हाला काय करायचं ते करा, मी आता बघाच काय करते ते. आता इकडे ती रूममध्ये जाते. आता इकडे वॉशरूममध्ये जाऊन आता इकडे ती रीना आणि परागला फोन करून सांगते की अखेर तो जो माईक होता तो इकडे दामिनी मॅडमच्या रूममध्ये लागलाय. आता इकडे त्यावर यांचं असं बोलणं होतं. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे, मी आता फोन ठेवते, कोणी यायच्या आतमध्ये. आता एकदम ती फोन घेऊन तिकडे बाहेर येते. एकदम समोरून धैर्य जो असतो मोठा बॉक्स घेऊन असतो खेळण्याचा. आता एकदम धैर्य तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत असतो. इकडे सावी एकदम मागे मोबाईल लपवते. त्यावर इकडे धैर्य बोलतो, काय झालंय सावी, आणि तू अशी का वागतीयस? मगांनी सुद्धा बोलली होती की आपण बाहेर जाऊया आणि एकदम वर पळून आली, काय झालंय तुला, तू बरी तर आहेस ना? त्यावर आता इकडे ती बोलते, काहीच नाही झालंय फ्रेंड, तू किती प्रश्न विचारतो ना, आणि तू हा इतका मोठा बॉक्स का आणलायस? त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं हे तुझी खेळणी, हे बघ हे तुझी खेळणी आहेत, जर तुला अजून हवी असतील तर आपण नवीन आणू. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती एवढंसं तोंड करते आणि जाऊन उशी घेते आणि त्या उशीच्या खोळामध्ये हळूसच ती मागून मोबाईल टाकते आणि एकदम रुसून बसते. त्यावर इकडे धैर्य बोलतो, काय झालंय सावी तुला, तू का अशी बसलीस रुसून? त्यावर आता इकडे ती बोलते, मला माहिती आहे तू आता हे खेळणं दिली मला, तू आता तुझ्या ऑफिसला जाणार, मी हे दिवसभर एकटीच राहणार. त्यावर आता इकडे तू बोलतो, नाही असं बिलकुल होणार नाही, मी माझ्या सावीसोबत खेळणार. आता सांगा बरं काय खेळायचं? त्यावर आता इकडे ती बोलते, आपण ना इथे नाही खेळूया, बाहेर खेळूया, मला इथं बोर होतं. त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही बाहेर बघितलं ना किती पाऊस पडतोय, आणि गार्डनमध्ये गेलो असतो पण तिथे सुद्धा चिखल झाला असेल. त्यावर आता इकडे तिच्या वेगवेगळ्या एक्सप्रेशन्सने आता इकडे त्याला समजतं की ही बाहेर जायचा काहीतरी प्लॅन करते. त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही हा सावी बिलकुल नाही. आता इकडे ती काहीच बोलत नाही आणि बोलते, नाही नाही नाही, हो फ्रेंड मी जाणार, आणि एकदम तिथून पळून बाहेर जाते. आता इकडे दामिनी तिथे आलेली असते रूममध्ये. ती धैर्य बोलत असते पण तिथे धैर्य नसतो. त्यावर इकडे ती विचार करते, हे दोघंही रूममध्ये नाही आहेत, बाहेर कुठे गेलेत का? पण बाहेर सुद्धा इतका पाऊस पडतोय आणि एकदम ती जाणार तितक्यात तिकडे फोन त्या उशीच्या खोळातून व्हायब्रेट होत असतो. आता इकडे तो दिसत सुद्धा असतो. त्यावर तिकडे ती बोलते, फोन वाजतोय, धैर्य इथे फोन चुकून विसरून गेलाय की सोबत नेलंय? आता इकडे तिला संशय आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे दामिनीच्या हाती तो फोन लागेल का? आता इकडे दुसरीकडे धैर्य आणि सावी आता इकडे पावसामध्ये भिजत असतात. तर आता प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.